लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता जीवा ह्याला नंदिनी समजावून सांगेल आणि जीवा ऐकेल, तर दुसऱ्या बाजूला आता रम्याचा खरा चेहरा जीवा विजय समोर आणेल. आता नेमकं काय काय कसं घडतं ह्या सर्व गोष्टी आपल्या या व्हिडिओमध्ये पाहूया. तर आता सध्या आपण पाहिलं की धनंजय आणि शारदा हे दोघं जण घरी आले होते आणि येताना त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलींसाठी आंबे वगैरे सुद्धा आणले होते. पण आता ह्यावेळी जीवाला दुय्यम वागणूक मिळालेली आहे असं जीवाच्या मनात राहून गेले. जीवा जेव्हा धनंजयला नमस्कार करायला पुढे गेला तेव्हा धनंजयने जीवाला डावललं आणि तो फक्त पार्थ बरोबरच बोलत राहिला. त्यानंतर बऱ्याच गोष्टी त्याला खटकल्या होत्या. मग आता जीवा याच्या मनामध्ये तेच विचार सुरू असतात. आणि आता जेव्हा नंदिनी आणि तो हॉस्पिटलमधून येतो तेव्हा शारदा आणि धनंजयने आणलेले आंबे जीवाला समोरच दिसतात. जीवा आता रागाने म्हणतो, एक काम करा, ह्या आंब्यांसाठी ना आता मखर बनवून घ्या आणि हे आंबे त्या मखरामध्ये सजवा. त्यावर मग मालिनी म्हणते, जीवा अरे असं का बोलतोयस तू? जीवा म्हणतो, मग मी काय बोलू आई, सांग ना. मी बाबा होत नाही आहे म्हणून मला ह्या घरामध्ये काही रिस्पेक्ट मिळणार नाही आहे का? लोक माझ्याबरोबर चांगलं बोलू शकत नाही का? चांगलं वागू शकत नाही का? नाही म्हणजे पार्थ दादाचं सगळं चांगलं होतं या गोष्टीसाठी मला सार्थ तो अभिमान होतोयच आणि मला छानही वाटते. पण याचा अर्थ असा होत नाही ना आई की कोणीही यावं, माझ्याशी वाईट वागावं, मला हिनवून बोलावं, मला घालून पाडून बोलावं आणि मी मात्र ते फक्त निमूटपणे ऐकून घ्यावं, मी मात्र निमूटपणे सगळं काही सहन करत जावं. आज हे सगळं घडलंय की नाही तुझ्यासमोर? आज तुझ्यासमोर मला दुय्यम वागणूक मिळाली आहे की नाही? मी बाबा होत नाही आहे याचा अर्थ असा होत नाही ना की मी जीवा म्हणून सुद्धा तुम्हाला नको आहे. जीवा म्हणून तरी तुम्ही माझ्याबरोबर चांगले वागू शकता. जीवा म्हणून तुम्ही माझ्याबरोबर प्रेमाने बोलू शकता. मी असं नाही म्हणणार की जीवाबरोबर तुम्ही प्रेमाने का बोलताय, मी बाबा होणार नाही आहे असं काही नाही आहे. मी बाबा होत नसलो तरीसुद्धा मी तुमचा नातू, मी धनंजय आणि शारदा काकूंचा जावई आहेच ना. मग त्याबरोबर मग मालिनी काकू म्हणतात की काय झालं आहे जीवा, अरे असं वेड्यासारखं तू का बडबडतोयस आणि तुला धनंजय भाऊजींचा राग आला आहे का? अरे जीवा हे बघ, रागवण्याची काहीही गरज नाही आहे. धनंजय भाऊजी आणि शारदाताईंनी काहीही जाणून बुजून केलेलं नाही आहे बाळा. हे बघ, धनंजय भाऊजींना आणि शारदाताईंना ह्या 3 मुली आहेत आणि आता धनंजय भाऊजी आणि शारदाताईंच्या ह्या 3 मुली मोठ्या झाल्यानंतर काव्यामुळेच त्यांच्याही घरात आता एवढ्या वर्षांनी आनंद येणार आहे. म्हणून त्यांनी काव्याचं आणि पार्थचं कौतुक केलं. यामध्ये असं थोडीच होतं ना की तुला कोणी दुय्यम स्थान दाखवलं आहे किंवा तुला कोणी हिणावलं आहे, असं होत नाही. हे बघ जीवा, उगाचच्या उगाच तू ना चुकीचा गैरसमज करून घेतोयस आणि तू जे बोलतो आहेस ना ते चुकीचं आहे बाळा. का लक्षात येत नाही आहेत गोष्टी तुझ्या? हे बघ, असा विचार करू नकोस की कोणीतरी तुला दुय्यम स्थान दाखवण्याचा प्रयत्न करते. अरे मला मान्य आहे की शारदाताई आणि धनंजय भाऊजी तुझ्याबरोबर कमी बोलले असतील, कारण अरे काव्याची एवढी मोठी गुड न्यूज कळाली, त्यांनाही आनंद झाला होता आणि म्हणून काव्याचं कौतुक करण्यामध्ये ते थोडेफार व्यस्त झाले. त्यामध्ये असं नाराज वाटून घेण्यासारखं काहीही नाही आहे बाळा. उगाचच्या उगाच तू जास्त विचार करतोयस आणि स्वतःला नाराज करून घेतोयस. जीवा हे बघ बाळा, प्लीज असा चुकीचा विचार नको ना करूस. तू माझा शहाणा मुलगा आहेस ना, मग जरा शहाण्यासारखा मोठ्यांसारखा विचार कर ना. काय हे असं अजूनही लहान मुलांसारखं अडियलपणे विचार करत असतोस तू? मी सांगते ना तेच बरोबर आहे. अरे धनंजय भाऊजी आणि शारदाताईंच्या मनातही असं नसेल की तुला त्यांनी डावलावं किंवा तुला त्यांनी दुय्यम स्थान द्यावं. अरे त्यांच्यासाठी त्यांच्या 3ही मुली सारख्याच आहेत. अजून समज त्यांच्या धाकट्या मुलीचं सोड, पण तुझं आणि पार्थचं त्यांच्या मुलींबरोबर लग्न झालं आहे, त्यामुळे तुम्ही दोघंही त्यांना तितकेच महत्त्वाचे आहात. कळतंय का तुला? उगाचच्या उगाच तू चुकीचा विचार करू नकोस रे बाळा, प्लीज. त्याबरोबर आता जीवा काहीच बोलत नसतो. शारदा मालिनी काकू म्हणत असतात, जीवा अरे मी तुझ्याशी बोलते, एवढं सगळं मी तुला समजावून सांगते ना, कमीत कमी मला हुकारा तरी दे की हो बाबा मला आई तुझं म्हणणं पटतंय किंवा मला तुझं म्हणणं कळतंय, असं काहीतरी तर मला जाणवू दे. की उगाचच्या उगाच मी आपलं बडबडते आणि तू माझं काही ऐकतच नाही आहेस, असं चालू आहे का जीवा? जीवा ऐक ना बाळा, काहीतरी बोल ना. जीवा म्हणत असतो, आई कळलं मला तुझं म्हणणं जे काही आहे ते, पण मी जे म्हणतोय ना त्यातही काही चुकीचं नाही आहे. अगं जर मला मूल होणार नाही आहे असं काही नाही आहे, होईल, थोडा उशिरा होईल, बस इतकंच.
तर आत्तापासूनच तुम्ही जर हे असं आम्हाला वागवायला सुरुवात केलीत तर अर्थात वाईट वाटणारच ना गं, दुःख होईलच. असो, जाऊ दे, मला ना काही बोलायचंच नाही आहे, कारण सध्या तुलासुद्धा त्यांचीच बाजू घ्यायची आहे ना माझ्यासमोर. घे, तुला किती बाजू घ्यायची आहे ती घे त्यांची, तसंही मला काही फरक पडतच नाही. असं म्हणून आता जीवा हा लगेचच तिकडनं वरती जाऊ लागतो. मालिनी काकू जीवाचा हात पकडतात आणि जीवाला म्हणतात, जीवा बाळा तू नाराज झाला आहेस का? अरे ॲक्च्युली काय झालं आहे ना, सध्या तुझ्या मनामध्ये म्हणजे तुझं टेन्शन आहे ना, त्यामुळे तुला ह्या सर्व गोष्टी समजून घ्यायला जड वाटत आहेत. पण मी खरं बोलते आहे जीवा, खरंच शारदाताईंच्या किंवा धनंजय भाऊजींच्या मनामध्ये तुला आणि नंदिनीला दुय्यम स्थान वगैरे दाखवायचं असं काहीही नव्हतं. अरे असं का करतील ते? आणि जसं काव्याच्या बाबतीत त्यांना आनंद झाला आहे तसा नंदिनीच्यासाठीही त्यांच्या डोक्यात विचार आलाच ना. नंदिनीला शारदाताई खोलीत घेऊन गेल्या, त्या तिच्याबरोबर प्रेमाने बोलल्या, तिला समजवलं. हे काही कमी आहे का? या गोष्टी का बरं तुझ्या लक्षात नाही आल्या? त्यावर जीवा म्हणतो, हे सगळं त्यांनी नंतर केलं. जाऊ दे नाही, उगाच आपण ह्या गोष्टीवरनं वाद घालत बसायचं. मला ह्या गोष्टीवर वाद नको आहे, मी जातो माझ्या रूममध्ये बसतो. असं म्हणत जीवा आता रूममध्ये जातो. त्याबरोबर मग मालिनी म्हणत असते, मला ना नंदिनी ह्या जीवाचं काही कळतच नाही बघ. कधी खूप समजूतदारपणाने वागतो आणि कधी हा असा लहान मुलांप्रमाणे वेड्यासारखं काहीही बडबडतो, काहीही बोलतो. नंदिनी, अगं तुमचे आई बाबा आहेत ते, तुला दुय्यम स्थान आणि काव्याला वेगळं असं कधी वागवतील का ते? दोघीही तुम्ही त्यांच्याच मुली आहात, माहिती आहे ना तुला. नंदिनी म्हणते, अहो हो आई, माझ्या मनात आई बाबांबद्दल काहीही चुकीचा विचार आलेला नाही आहे, तुम्ही काळजी नका करू. ते माझे आई बाबा आहेत. जेवढी काव्य त्यांना आहे तेवढीच त्यांना मी सुद्धा प्रिय आहे, ही गोष्ट मला अगदी व्यवस्थित माहिती आहे. आणि आईबाबांचं प्रेम त्यांनी बोलूनच दाखवलं पाहिजे असं काहीही नसतं. आईबाबा आहेत ते, त्यांचं प्रेम आपल्याला त्यांच्या स्पर्शातून, त्यांच्या असण्यातून जाणवतंच ना. आणि मला माहिती आहे काव्याने गुड न्यूज दिली म्हणून आईबाबांना थोडा जास्त आनंद झाला, म्हणून त्यांनी पहिलं काव्याचं तोंडभर कौतुक केलं. यामध्ये मी नाराज नाही झालेले आणि तुम्ही काळजीही करू नका. मी जीवांबरोबर सुद्धा बोलेन, त्यांना समजावून सांगेन आणि त्यांची नाराजीसुद्धा अशी चुटकी सरशी दूर करेन. मग तर झालं. आई प्लीज तुम्ही उगाच तोंड पाडू नका बरं. मी म्हटलं ना, मी जीवांबरोबर बोलेन, मी त्यांना समजावेन, मी त्यांना म्हणवेन. मग अजून तुम्हाला कसली काळजी आहे? तुम्ही निश्चिंत राहा, निवांत राहा आणि जीवांची काळजी तर माझ्यावर सोडा. मी जीवांना अगदी व्यवस्थित समजावेन आणि सांगेन सुद्धा. मग तर झालं ना. उगाच आई तुम्ही फार काळजी करू नका. तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. आणि म्हणतायत तर जीवांचं तर त्यांच्याही बाबतीत काही चुकीचं झालेलं नाही आहे. अहो ते रागवलेले नाही आहेत, ते थोडेसे डिस्टर्ब झालेत. ऑलरेडी आमच्या आयुष्यात हे जे काही घडतं आहे त्यामुळे सुद्धा ते नर्वस आहेत. पण मी बोलेन ना त्यांच्याशी, खरंच मी बोलेन. त्याबरोबर आता नंदिनीने एवढी हामी भरल्यानंतर मग मालिनी काकू म्हणतात, नंदिनी खरंच तुझ्यासारखी समजूतदार आणि गुणी मुलगी माझ्या जीवाला बायको म्हणून मिळाली ना, ह्यातच जीवाने नशीब काढलं बघ. बरं तू समजावशील त्याला याच्यावरती तर माझा पूर्ण विश्वास आहेच. तू बोल त्याच्याशी आणि तो काय बोलतोय ते मला सुद्धा सांग. ह्या मुलाचं ना कधी मला टेन्शनच येतं. तर इकडे जीवा आता रूममध्ये येऊन एकटाच गप्पपणे शांत बसलेला असतो. जीवा ना काही बोलत असतो ना काही म्हणजे करत असतो. त्याच्या डोक्यात तेच विचार फिरत असतात. मग नंदिनी तिकडे येते आणि नंदिनी जीवाला म्हणत असते, जीवा अहो काय हो हे, मी एवढं तुम्हाला सांगितलं, तुम्ही एवढं मला समजवलं, पॉझिटिव्ह राहा, आपल्याला आपल्या बाळाला दुसऱ्या युनिव्हर्समधून या युनिव्हर्समध्ये आणायचं आहे वगैरे. आणि आत्ता खाली घरातल्यांसमोर तुम्हीच हे असे वागताय वेड्यासारखे, चिडचिड करताय. अहो जर आपण असे वागत राहिलो ना तर घरातल्या सगळ्यांना वाटेल की आपल्याला काव्याने पार्टच्यासाठी आनंद झालेला नाही आहे, उलट आपल्या बाबतीत जे काही घडलं आहे त्याच्यामुळे आपण दुःखी आहोत. कळतं आहे का तुम्हाला? म्हणून मी म्हणते आपल्याला आनंदी राहायचं आणि आई वडील व्हायचं असेल ना तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे माहिती आहे? पॉझिटिव्हिटी असणं, आनंदी असणं. आणि सध्या तुम्ही तेच करत नाही आहात. म्हणून तुम्हाला म्हणते की प्लीज तुमच्या डोक्यात हे जे काही विचारांचं काहूर माजलं आहे की नाही ते सोडा आणि अगदी पॉझिटिव्ह राहा. पॉझिटिव्हली विचार करा ना सर्व गोष्टींचा तुम्ही जीवा. मग बघा सर्व गोष्टी कशा आपोआपून सोप्या होऊन जातील. आणि राहिला आईबाबांचा प्रश्न, तर आईबाबांनी काहीही मुद्दामून केलेलं नाही आहे. कुठले आईबाबा ठरवून आपल्या मुलीला दुःख देतील किंवा कुठले आईवडील ठरवून आपल्या मुलीला नाराज करतील? जे घडलं आहे ना ते चुकून घडलं आहे. आईबाबांच्या डोक्यात तर असा विचारही आलेला नसेल. खरंच प्लीज तुमचा माझ्यावर तरी विश्वास आहे ना? मग जीवा होकारार्थी मान डोलावते.
तर दुसऱ्या बाजूला आता रम्या आणि वसुहत्या ह्या दोघीजणी बोलत असतात. रम्या वसुहत्याला सांगत असते, काळजी करू नको आई, काहीही होणार नाही आहे पार्थ आणि काव्याचं. आज मी काव्याला जेव्हा कॉंग्रॅच्युलेट करायला तिच्या रूममध्ये गेले होते ना, तेव्हा मला काव्याच्या नजरेमध्ये स्पष्ट जाणवत होतं तिला हे बाळ नको आहे, तिला आई होण्यात काहीही रस नाही आहे आणि याच गोष्टीचा आपण फायदा घ्यायचा. मी काव्याचं बाळ पाडणार. त्याबरोबर वसुहत्या म्हणते, काय? आणि पुढे? त्यावर मग रम्या म्हणते, आणि असंच भासवणार की हे सगळं काव्यानेच केलं. त्याबरोबर वसुहत्या म्हणते, रम्या असं होऊ शकतं का? त्यावर रम्या म्हणते, हो मग आई, तू काळजी करू नको, माझ्या या डोक्यामध्ये नक्कीच काहीतरी सुपीक कल्पना येईल आणि मी अगदी उत्तम पद्धतीने हे सगळं काही करून दाखवू सुद्धा शकेल. मी रम्याचं बाळ, काव्याचं बाळ पाडणार आणि त्याचा सगळा आळसुद्धा काव्यावरच घालणार. मी असं दाखवणार, भासवणार सगळ्यांना की काव्याच्या हलगर्जीपणामुळे तिचं बाळ ह्या जगात नाही आहे. तर आता काव्या ही त्याच वेळी रम्याच्या रूममध्ये येत असते. काव्याला रम्याकडनं अपेक्षा असते की कमीत कमी रम्या तरी मला समजून घेईल, कोणी मला समजून घेत नाही आहे, रम्याशी बोलून माझं मन हलकं होईल. आणि त्याचवेळी ती आता रम्याचं आणि वसुहत्याचं हे सगळं बोलणं ऐकते आणि तिच्या लक्षात येतं, ह्याचा अर्थ मी रम्यावरती विश्वास ठेवून खूप मोठी चूक केलेली आहे. मी का असा रम्यावरती मूर्खासारखा आंधळा विश्वास ठेवला? नंदिनीताई आणि पार्थ मला एवढे समजावत होतं की नको असा त्या रम्यावर विश्वास ठेवू, नको असा रम्यावर विश्वास ठेवू, पण मीच मूर्ख, मी रम्यावरती इतका निसंकोचपणे विश्वास ठेवला आणि आता मला रम्याच्या या वागण्याचा त्रास होऊ लागला. खरंच माझं चुकलं. मी पार्थचं आणि नंदिनीताईचं सुद्धा ऐकायला पाहिजे होतं. उगाच मी त्या दोघांचं न ऐकता ह्या रम्याच्या खोट्या खोट्या गोडगोड बोलण्याला भुलले. आता शेवटी मला खूप त्रास होतोय, खूप वाईट वाटतंय मी या रम्यासारख्या मुलीवर विश्वास ठेवल्याचा. पण आता मी काय करू? आता मी हे सगळं कोणाजवळ बोलूही शकत नाही. असो, जे झालं ते झालं असा विचार करत आता काव्या तिच्या खोलीकडे येते. खोलीत येऊन आता ती तिच्या पोटावरती हात ठेवते. त्यावेळी तिला रम्याचं बोलणं आठवत असतं. आई, मी काव्याचं बाळ पाडणार आणि सगळ्यांना असंच भासवणार की हे सगळं काही काव्याच्या हलगर्जीपणामुळे झालं आहे, काव्याच्या आताताईपणामुळे झालं आहे, काव्याच्या मूर्खपणामुळे झालं आहे. सगळे दोष काव्यालाच देणार आणि मी मात्र त्या सगळ्यातनं नामानिराळी राहणार. हे सगळं कळाल्यावर काव्याला खूपच जास्त वाईट वाटत असतं. काव्याला वाटत असतं की मी रम्यावर एवढं विश्वास ठेवला, रम्याबरोबर मैत्री केली, कोणीही तिला आपणवत नसताना मी तिला आपणवलं, मी तिला या घराचा, कुटुंबाचा पुन्हा एकदा भाग बनवून घेतलं आणि एवढं सगळं मी केलेलं असतानाही तिने मात्र पुन्हा एकदा माझ्या पाठीत खंजीरच घुपसला. हे सगळं करून रम्याला काय मिळालं? का वागली असेल रम्या असा विचार आता काव्याच्या मनातून जात नसतो. रम्या हे जे काही वागलेली असते त्यामुळे काव्याला खूप जास्त वाईट वाटलेलं असतं, काव्याला खूप जास्त त्रास झालेला असतो. पण आता काव्या ही कसंबसं स्वतःला सावरण्याचा खूपच जास्त प्रयत्न करू लागते. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता रम्याला मात्र हे सगळं काहीही माहीत नसतं. तर आता रम्या जी आहे तिने मुद्दामून काव्याच्या समोर पपई आणून ठेवलेला असतो आणि आता पपई हा काव्याच्या समोर रम्याने ठेवलेला असतो. इतक्यात पार्थ तिकडे येतो आणि पार्थ विचारतो की काव्या, तुम्ही पपई खाताय का? त्यावर काव्या रम्याने ठेवला असं सांगते. त्यावर पार्थ तर आणखीनच चिडतो आणि पार्थ आता रम्यावरती आवाज चढवतो. आता पार्थने रम्यावर आवाज चढवल्यावर त्या ठिकाणी विजय पोहोचलेला असतो आणि विजय हा सुद्धा आता पार्थवरती आवाज चढवतो. दोघांमध्ये आता जरा वादच होण्याची शक्यता आलेली असते. त्यावेळी मग तिकडे मालिनी काकू, विक्रम काका, घरातले सगळेच मोठे येतात आणि मग मोठे आता विजयचा गैरसमज दूर करतात की विजय, तुम्हाला वाटतंय तसं काहीही नाही आहे, आम्ही रम्याला अजिबातच रागवत किंवा ओरडत नाही, रम्या तर आमच्या घरातली आहे, आमच्या कुटुंबाचा हिस्सा आहे, आम्ही रम्यावरती कसं काय रागवू किंवा ओरडू? खरं तर काव्य आता प्रेग्नंट आहे, ती आई होणार आहे ना, त्यामुळे आम्ही सगळेच जण काव्याची थोडी एक्स्ट्रा काळजी घेतोय, त्यामुळे पार्थचा आवाज चढला असावा. त्याबरोबर विक्रम काकासुद्धा म्हणतात, अहो आम्हाला जशी काव्य आहे तशीच तर रम्या आहे, उलट रम्या तर आम्हाला कितीतरी जवळची आहे.
विजय तुला माहिती आहे का, जेव्हा रम्याचे बाबा म्हणजे माझे भाऊजी वारले ना, तेव्हापासून मी रम्याला अगदी माझ्या सख्ख्या मुलीप्रमाणे, माझ्या पोटच्या मुलीप्रमाणे जपलं आहे, सांभाळलं आहे. त्यामुळे माझा रम्यावरती अजिबातच कुठलाही राग किंवा कुठलाही रोष नाही आहे रे. मला रम्या कायमच माझ्या मुलीप्रमाणे आहे. त्यामुळे तू अजिबातच नाराज होऊ नकोस, वाईट वाटून घेऊ नकोस पार्थ रम्याच्या बाबतीत जे काही बोलला त्यामुळे. अरे तो काळजीपोटी बोलला फक्त काव्याच्या. रम्याला दुखवावं किंवा तिला वाईट वाटावं असा कुठलाही पार्थचा हेतू नव्हता. प्लीज समजून घे विजय. आणि तू असा उभा का आहेस? बस ना, चहा पी. मग विजय बसतो. चहा कॉफी सगळं काही आता व्यवस्थित होतं. त्यानंतर मग पुन्हा एकदा तरीही विक्रम काका म्हणत असतात, विजय तुला राग आला असेल किंवा वाईट वाटलं असेल तर सॉरी. विजय म्हणतो, नाही नाही काका, तुम्हाला सॉरी म्हणण्याची काही गरज नाही आहे. बरं आता चला मी निघतो. त्यानंतर मग आता विजय निघालेला असताना तिकडे आता जीवा म्हणतो, विजय चल मी तुला बाहेरपर्यंत सोडायला येतो. मग विजय ठीक आहे चालेल चल ना असं म्हणतो. मग जीवा विजयला बाहेरपर्यंत सोडायला येतो आणि जीवा आता म्हणत असतो, विजय आय एम रिअली व्हेरी सॉरी. खरं तर मी तुला हे बोलायला हवं की नको मला कळत नाही आहे, पण तरीही तुला सांगतो. काय आहे ना, रम्याला तू आत्ता हल्ली ओळखायला लागलायस, पण रम्याला आम्ही तिच्या आणि आमच्या बालपणापासून ओळखतो. तुला मगाशी बाबा म्हणालेच की जेव्हा आमचे काका मृत्यू पावले तेव्हापासून वसवत्या आणि रम्या आमच्याच घरी राहू लागल्या. त्यामुळे तेव्हापासूनच आम्ही रम्याला खूप व्यवस्थित ओळखतो. रम्या तुला जितकी चांगली वाटते आहे ना, तितकी ती आत्ता वागू लागली. यापूर्वी रम्याने बरेच कांड उपसले. तुला माहिती आहे, नंदिनीचं आणि पार्थदादाचं लग्न जे मोडलं होतं त्याला कारणीभूत वसवत्या आणि रम्याच होती. रम्याने काय काय केलं आहे ते मी आता तुझ्यासमोर पाढा वाचायला बसलो ना तर रात्र कमी पडेल. तुला माहिती आहे 16 डिसेंबरच्या दिवशी आमच्या घरात किती मोठा तमाशा झाला होता. तो सुद्धा करून आणण्यामध्ये रम्याचाच हात होता. त्यामुळे रम्या आता चांगलं जरी वागत असली ना तरीसुद्धा तिच्यावरती हा असा म्हणजे एकदम अचानक विश्वास ठेवणं हे आम्हाला कोणालाही जमत नाही आहे किंवा आम्हाला कोणालाही शक्यही नाही आहे. तिच्यावर एवढ्या सहज आम्ही विश्वास नाही ठेवू शकत. आम्हाला वेळ लागेल. त्यामुळे पार्थदादा जे काही बोलला ते सगळं चुकीचंच आहे असं तू ठरवून टाकू नकोस. नाही म्हणजे ती तुझी होणारी बायको आहे, त्यामुळे पार्थदादा तिला जर बोलला तर त्याचा राग तुला येणं स्वाभाविक आहे, साहजिक आहे. मला सगळं मंजूर आहे, मान्य. पण जर माझं ऐकशील तर तू सुद्धा रम्यापासून लांब राहा. रम्याला आधी पूर्ण व्यवस्थित ओळखून घे, जाणून घे आणि त्यानंतर मगच तुला पुढे जे काही वाटेल ना योग्य ते तू कर. पण सुरुवातीच्या दिवसात जरा काळजी घे, जरा जप. आम्ही सगळेसुद्धा काळजी घेतो आहे, तू सुद्धा काळजी घे. आता जीवा हे सगळं बोलल्यानंतर विजय विचारात हरवून जातो. विजयला आता काय बोलावं आणि कळतच नसतं. त्याबरोबर जीवा म्हणत असतो, विजय मी जे काही बोललो त्यामध्ये मी खोटं वगैरे काहीही बोललेलो नाही आहे. तू मी बोललेल्या गोष्टींचा सारासार व्यवस्थित विचार कर आणि गोष्टी समजून घे प्लीज. त्याबरोबर मग विजयसुद्धा या गोष्टीवरती आता होकार देतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.